हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 22. न मे पार्थ अस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्त्यम अवाप्त्यव्यम वर्ते एव च कर्मणि. श्लोक क्रमांक 23. यदि हि अहं न वर्तेय जातु कर्मणि अतन्द्रितः मम वर्तम अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. श्लोक क्रमांक 24. उत्सिदेयुः इमे लोकः न कुर्याम कर्म चेत अहम् संकरस्य च कर्तास्याम उपहन्याम इमाः प्रजाः. पार्था, मला त्रैलोक्यामध्ये किंचित मात्रही कर्तव्य नाही, तसेच काही प्राप्त व्हावे असे मला मिळालेले नाही असेही नाही, तरीही मी कर्म करत असतो. पार्था, कारण जर मी असे व्यवधान न ठेवता कर्म केले नाही तर अर्थातच सर्व लोक माझेच अनुकरण करतील. मीच जर कर्म केले नाही तर हे लोक उद्ध्वस्त होऊन वर्णसंकरतेला मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्रजेचा ऱ्हास होईल. हे तीनही श्लोक लक्षात घेण्यासारखे आहेत. येथे कर्मयोगासंबंधी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या तीनही श्लोकात भगवंत श्रींनी स्वतःच्याच कर्मयोगाचे उदाहरण दिले आहे. महत्त्वाचे लक्षात घ्यायचे म्हणजे येथे भगवंत श्री पूर्णावतारी परम आत्मा म्हणून भाष्य करत आहेत. केवळ मानवदेही श्रीकृष्ण म्हणून ते येथे बोलत नाहीत. येथे अव्याहत करत असायच्या कर्मयोगाचे गुणगान केलेले आहे. कर्मयोगाच्या अनुष्ठानाचा महिमा समजावून दिलेला आहे. समस्त मानवाने हे जाणून घेऊन कर्मयोगाचे महत्त्व ओळखून अव्याहत कर्मयोगाचे आचरण करावे अशी अपेक्षा आहे. यातच या विश्वाचे, सृष्टीचे, मानवाचे आणि समस्त प्राणी जीवनाचे कल्याण आहे. हे सर्व लक्षात घेऊन या 3 श्लोकांचे निरूपण करायचे आहे. भगवंत श्री सांगत आहेत की, पार्था, मला त्रैलोक्यामध्ये किंचित मात्रही कर्तव्य नाही, तरीही मी कर्म करत असतो. परमात्म्याला येथे काही करून मिळवायचे आहे असे नाही. येथे परमात्म्याला काही काम करणे अपरिहार्य आहे असेही नाही. तरीही परम आत्मतत्व सतत कार्यरत असते. परमात्म्यामधूनच सर्व काही निर्माण होत असते. येथे सर्वच वस्तुजगत त्या परम आत्मतत्वामुळेच उत्पन्न होत असते. त्यामुळे त्या उत्पादकाला स्वतःला कसलीही कमतरता नसते. काहीही उत्पन्न केले नाही म्हणून परमात्म्याला काहीही फरक पडत नाही. कारखान्याच्या उत्पादकाला उत्पादन विकून पैसे मिळवून स्वतः जगायचे असते. परमात्म्याला जगायचा प्रश्न येत नाही. ते आत्मतत्व परब्रह्मामध्ये निरंतर असतेच. ते निरंतर राहण्यासाठी त्यामधून काही उत्पन्न व्हावे लागते आणि तरच ते आत्मतत्व अस्तित्वात राहू शकते असे नाही. 100% योग्य नसले तरी अग्नीचे उदाहरण लक्षात घ्यावे. अग्नी काही वस्तू जळत असली की प्रगट झालेला दिसतो. याचा अर्थ ते प्रगटीकरण म्हणजेच अग्नी असे नाही. अग्नी सुप्तावस्थेत त्या वस्तूत सतत असतोच. उदाहरणार्थ लाकडात अग्नी नेहमी असतोच. लाकडांचे एकमेकांवर घर्षण झाले की अग्नी लाकडातून प्रगट होतो इतकेच. अग्नीला अस्तित्वात राहण्यासाठी जळावे लागत नाही. याचप्रमाणे अस्तित्वासाठी आत्मतत्वाला काही कर्तव्य करावे लागते असे नाही. तरीही आत्मतत्व सतत कर्तव्य कर्म करत असते. मानवाला अस्तित्वात असण्यासाठी, जीवित राहण्यासाठी अनेक वस्तू लागतात. परमात्म्याकडून विनासायास आणि आपोआप मिळणाऱ्या फक्त श्वासाने तो जीवित राहू शकत नाही. त्याला इतरही गोष्टी लागतात. त्यांना आपण अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा असे म्हणतो. हे न मिळाल्यास मानव जीवित राहू शकत नाही. त्या अत्यावश्यक गोष्टींबरोबरच मानव अनेक इतर गोष्टी मिळवतो आणि आपले जीवन सुलभ आणि सुकर करतो. हे सर्व मिळवण्यासाठी त्याला कर्म करणे अत्यावश्यक आहे. येथे अनेक वस्तू अशा आहेत की त्या वस्तू मानवाला मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.
त्याला पाहिजे असलेल्या वस्तूंपैकी असंख्य गोष्टींचा त्याच्याकडे तुटवडा असतो. या अशा वस्तू श्रम केल्याशिवाय मिळवता येत नाहीत, परंतु तरीही मानवाची कर्म न करण्याची मानसिकता असते. ही मानसिकता नष्ट होण्यासाठी भगवंत श्री पुढे सांगतात की काही प्राप्त व्हावे असे मला मिळालेले नाही असेही नाही, तरीही मी कर्म करत असतो. परमात्म्याला काही मिळवण्याची आवश्यकता नाही आणि त्याचबरोबर हेही सत्य आहे की त्याला अप्राप्य असे येथे काहीही नाही. त्याला जे काही पाहिजे ते अगोदरच त्याला मिळालेले आहे. आता आणखी काही मिळवायचे बाकी नाही. याचा अर्थ परमात्म्याला काहीही मिळवण्याची आवश्यकता नाही आणि शिवाय सर्व काही मिळाल्यामुळे परमात्म्याला कर्म करायची आवश्यकता नाही. तरीही परमात्मा सतत कार्यरत असतो. यावरून मानवाने बोध घ्यायचा आहे की आपल्या गरजा भागल्या तरीही आपण कर्मयोग सोडायचा नाही. हल्ली बरेच जण स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतात. सेवानिवृत्त होताना पुढील आयुष्याला पुरून उरतील एवढे भरपूर पैसे मिळवतात. त्यांना आर्थिक विवंचना नसते. अशा प्रकारे सेवानिवृत्त झाल्यावर अशांचा दिनक्रम मोठा विलक्षण असतो. भरपूर झोप घेणे, आराम करणे, नाटक सिनेमा पाहणे, सतत दूरदर्शन घेत असणे, काहीही काम नसताना दररोज कोणत्या तरी एका नातेवाईकाकडे किंवा ओळखीच्यांकडे जाणे, मधूनमधून सहलीला जाणे, वर्तमानपत्रातील बातम्या वाचून त्यावर अनावश्यक मतप्रदर्शन करत हिंडणे, येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवून चौकशी कमिशनरची ड्युटी बजावणे, यातून अशापैकी ज्याला रम रमारमी वगैरेचा शौक असेल त्याच्या लीला काय वर्णाव्या. अशांना चुकूनही वाटत नाही की आपले ठीक चालले आहे, तसेच सर्वांचे ठीक चालावे. यासाठी आपण काही काम करावे, प्रभूचे नाव घ्यावे. अशांना भगवंत श्री येथे सांगत आहेत की आपण जसे सर्व काही मिळवले आहे तसेच इतरांनाही मिळावे म्हणून कर्मयोग करा. नरदेह फार फार दुर्मिळ आहे. या एका नरदेहाचे आयुष्य फार थोडे आहे. यास्तव प्रत्येक क्षण सत्कारणी लावा. एकही क्षण कर्म न करता वाया जात नाही ना, असे स्वतःवर लक्ष ठेवा. या प्रत्येक क्षणाला काही ना काही सकारात्मक गोष्ट घडू द्या. कर्म न करता आळसात बसून राहण्यात एक फार मोठा धोका आहे. भगवंत श्री सांगतात की पार्था, कारण जर मी असे व्यवधान न ठेवता कर्म केले नाही तर अर्थातच सर्व लोक माझेच अनुकरण करतील. श्लोक क्रमांक 21 मध्ये आपण पाहिले की महान लोक ज्याप्रमाणे आचरण करतात त्याचप्रमाणे सर्वसामान्य जन वागतात. असे लोक जो आदर्श लोकांपुढे ठेवतात त्याचे अनुकरण सर्वसामान्य जन करतात. भगवंत श्रींनी जर लोकांसमोर कर्म न करण्याचा आदर्श ठेवला तर लोक कर्म न करता आळसात बसून राहतील. सांगायचा मुद्दा असा आहे की जर केवळ आर्थिक किंवा जीवित राहण्याची विवंचना दूर झाली म्हणून कोणी कर्म करणे सोडून देईल तर ते अवलोकन करणाराही तसेच कर्म न करण्याला प्रोत्साहित होईल. लोकांवर इतरांचा प्रभाव असतो. अनेक ठिकाणी कोळी मुले जुगार खेळताना दिसतात, कारण त्यांनी मोठ्यांना जुगार खेळताना पाहिलेले असते. लहान मुले व्यसन करताना आढळतात, कारण त्यांनी मोठ्यांना दारू पिताना, धूम्रपान करताना आणि तसेच काही नको असलेली व्यसने करताना पाहिलेले असते. सिनेमात नायक मोठ्या दिमाखात सिगरेट ओढतो, दारू पितो, पत्ते खेळतो, शिव्या देतो, नायिकेच्या मागे पळतो वगैरे. हे सर्व पाहून सर्वसामान्य जन गृहीत धरतात की हे म्हणजे जीवन. ते त्याप्रमाणे जगायला धडपडतात. यामुळे जे दुष्परिणाम व्यक्तीवर आणि पर्यायाने समाजावर होतात त्यातील अतिमहत्त्वाच्या परिणामावर भगवंत श्रींनी पुढे प्रकाश टाकला आहे. ते वाचून त्यापासून बोध घेऊन ज्यांना जागे व्हायचे आहे त्यांनी व्हावे. भगवंत श्री म्हणतात, मीच जर कर्म केले नाही तर हे लोक उद्ध्वस्त होऊन वर्णसंकरतेला मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्रजा ऱ्हास पावेल. आजच्या काळालाही आणि भविष्य काळातही उपयुक्त होईल असे कर्म न करण्याचे दुष्परिणाम भगवंत श्री सांगत आहेत. यावर ज्याचा त्याने विचार करावा. मनुष्य आळसात बसून राहू लागला की त्याच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होतो. आळसामुळे कष्ट आणि श्रम करण्याची सवय हळूहळू क्षीण होत जाते. जगायला पैसा तर हवा असतो. श्रम होईनासे झाले की मनुष्य वाममार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो. एकदा का पाऊल वाकडे पडले
की ते सरळ मार्गी येणे दुरापास्त होते. अशा माणसाची वाताहत होते. त्याचे आयुष्य गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकते. त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती रसातळाला जातात. तशातच एखादा धनिक अशाच्या कुटुंबांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेतो किंवा घरातील बाई अशा व्यक्तीला सोडून जाते. त्यामुळे अशी व्यक्ती आणखीनच चिखलात रुतून बसते. आयुष्य वाया जाते. पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 40 आणि 41 मध्ये अर्जुनाने भगवंत श्रींना कुलक्षयाबद्दल म्हटले होते. युद्ध झाले तर मरण पावलेल्या योद्धांच्या कुटुंबियांची वाताहत होते आणि कुलक्षय होतो. भगवंत श्री येथे अर्जुनाला सांगत आहेत की कर्मयोगाचे आचरण न केल्याने त्या कुलात पापाचरण केले जाते आणि कुलाचा नाश होतो. यास्तव प्रत्येकाने आपले कर्तव्य कर्म करून इतरांना आदर्श घालून द्यावा. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे आचरण न ठेवता स्वतः भरपूर मेहनत करावी. आपल्याकडे जे पाहत असतात त्यांना त्यापासून प्रेरणा मिळते. स्वतःला काही मिळवायचे आहे किंवा स्वतःला काही लाभांश होणार आहे म्हणूनच कर्म करायचे हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कर्म करणे हे जीवन आहे. आपले पोट तुडुंब भरले असले तर तसेच ते इतरे जनांचेही भरावे म्हणून सतत कर्म करावे. जगण्यासाठी ज्यांना मिळवायला पाहिजे अशा लोकांना कष्ट कसे करावेत ते आपल्यामुळे समजते. श्रम करून भरभराट कशी होते याचा आदर्श लोकांसमोर ठेवावा. कर्मयोगाचा दुसरा फायदा म्हणजे शरीर प्रकृती उत्तम राहते. शरीर हे एक उत्तम यंत्र आहे. ते जर वापरले नाही तर ते गंजून जाते. शरीराला हालचाल करण्याची सवय असावी लागते, तरच ते सुदृढ राहते, निरोगी राहते. भरपूर पैसे आहेत म्हणून घरी कामाला नोकर ठेवल्याने आपली प्रकृती बिघडते. आजारपणावर नोकराच्या पगारापेक्षा जास्त पैसे खर्च होतात. सतत आजारी राहणाऱ्या माणसाच्या कुलाचा नाश होतो. भगवंत श्री म्हणत आहेत की त्यांना काहीही मिळवायचे नाही म्हणून त्यांनी जर कर्म केले नाही तर हाहाकार माजेल. हे विश्व नष्ट होईल. आपल्याला श्वास आपोआप आत्मतत्वाकडून मिळत असतो. श्वास घेणे किंवा न घेणे हे आपल्या मर्जीवर अवलंबून नाही. प्राणीमात्रांचे श्वसन भगवंत श्रींकडून नियंत्रित केले जाते. हे काम जर ते करणार नाहीत तर समस्त प्राणीजगत मृत होईल. सूर्यासारखे तारे आत्मतत्वामधून उत्पन्न होत असतात. सूर्यासारख्या स्वयंप्रकाशित ताऱ्यांना मूलतः दिव्य ऊर्जा आत्मतत्वामधूनच मिळालेली असते. सूर्य एक दिवस उगवला नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या ग्रहमालेवर त्याचा काय दुष्परिणाम होईल त्याचा विचारही करता येत नाही. ग्रहगोल एकमेकांना आकर्षित करून स्वतःबरोबरच एकमेकांसभोवती फिरत असतात. हे त्यांचे आकर्षित करणे आणि फिरणे केवळ आत्मतत्वामुळे होत असते. जर भगवंत श्री कर्म करणार नाहीत तर या विश्वाचा ऱ्हास होईल. यावरून प्रत्येकाने स्वतःचाही अशाच पद्धतीने विचार करावा. जर आपण कर्म केले नाही तर जगण्यासाठी आवश्यक त्या वस्तू मिळणार नाहीत. मग वाममार्गी पाऊल पडेल. आपला आदर्श लहान मुले घेतील आणि मग तेही निष्क्रिय होतील. कुटुंबाची वाताहत होईल. दुसरा विचार म्हणजे आपल्याला सर्व काही प्राप्त झाले त्याची युक्ती म्हणजे आपली अपार कष्ट घेण्याची सवय ही होय. ही युक्ती इतरांनाही समजावी. त्यांनी कर्मरत राहून त्यांचा उद्धार साधावा यासाठी आपण स्वतः कर्मरत राहून त्यांच्यापुढे उदाहरण घालून द्यावे. केवळ वैयक्तिक स्वार्थी विचार न करता समाजाचाही विचार करावा. सामाजिक उन्नतीची जाणीव ठेवावी. आपण या समाजात राहत असतो त्यामुळे या समाजाचे आपण काही देणे लागतो ही जाणीव ठेवावी. सामाजिक काम करणे हे आपले कर्तव्यच असते. ती ईशसेवा असते. ती निरपेक्ष भावनेने पार पाडावी. असं म्हणतात की भगवान बुद्ध अजूनही मोक्षाच्या द्वाराशीच उभे आहेत. त्यांनी अद्याप आत प्रवेश केलेला नाही. वास्तविक ज्या क्षणी त्यांना साक्षात्कार झाला त्याच क्षणी त्यांना मोक्षाचे द्वार उघडले गेले. तरीही त्यानंतर ते या भूतलावर 40 वर्षे राहिले. धर्मजागृती करत राहिले. मानवाचा उद्धार करत राहिले. मग देहत्याग करून जेव्हा त्यांचे महानिर्वाण झाले तेव्हाही त्यांनी मोक्षद्वारातून आत प्रवेश केलेला नाही. अजूनही ते तेथेच उभे आहेत. याचे कारण भगवान बुद्धांनीच सांगून ठेवले आहे. जोपर्यंत शेवटचा मनुष्य मोक्ष प्राप्त करत नाही तोपर्यंत माझे काम अपुरेच राहिलेले असेल.
त्यासाठी मला परत यावे लागले तर मी येईन. जेव्हा शेवटचा मनुष्य मोक्षातून आत प्रवेश करील तेव्हाच मग मी आत प्रवेश करीन. येथे भगवान बुद्ध आपल्याला धडा घालून देत आहेत. आपले काम झाले, आपला स्वार्थ साधला, आपले भले झाले की जीवनाची इतिश्री झाली असे मानणे चूक आहे. वास्तविक जेव्हा आपले साध्य सिद्ध होते तेव्हाच खरे म्हणजे आपले काम सुरू होते. ते काम जनकल्याणाचे म्हणजेच प्रभूचे असते. हरिओम.